नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. ऑगस्ट 2024चा जो पहिला पार्ट झाला करंट अफेअर्सचा पार्ट 1 तो आपण मागे बघितलेला आहे. खूप प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत जेणेकरून तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजे. 1 ते 31 ऑगस्टपर्यंतचे सगळे प्रश्न आपण यामध्ये कव्हर करत आहोत. त्यामुळं व्हिडिओचा दुसरा भाग बनवणं गरजेचं आहे. तर हा इथंपर्यंत आपला झालेला होता. राज्य शासनाचा छत्रपती वी शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तो शिवाजी साटम यांना जाहीर झालेला आहे. मग आता ह्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत जास्त नाहीत, आता कमीच आहेत. पुढे महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना राष्ट्रपती पदक जाहीर झालेले आहेत? दरवर्षी याच वेळेस पदक जाहीर होतात, म्हणजे उल्लेखनीय कामगिरीसाठी. तर यावर्षी एकूण 59 व्यक्तींना जाहीर झालेलं आहे. अशा प्रकारचा प्रश्न यापूर्वी आलेला आहे. जम्मू काश्मीरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक हुमायूं बट यांना कोणता पुरस्कार जाहीर झालेला आहे? कीर्तीचक्र हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळं स्पेसिफिक कोणाला जाहीर झाला हे देखील प्रश्न यापूर्वी आलेले आहेत, म्हणून आपण हे घेतलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण किती शौर्य पुरस्कारांना मान्यता दिली? त्यात 103 शौर्य पुरस्कार आहेत की त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानंतर कोणत्या जिल्हा परिषदेने पर्यटन वाढीसाठी केरळ राज्याच्या धर्तीप्रमाणे सिंधुरत्न विकास योजना जाहीर केलेली आहे? ही रत्नागिरी आहे. सिंधुरत्नवरून सिंधुदुर्गी कन्फ्युजन करू नका. त्यानंतर एकूण किती जणांना कीर्ती पुरस्कार जाहीर झालेला आहे? कीर्ती पुरस्कारावर प्रश्न आलेले आहेत म्हणून आपण हे घेतलेलं आहे. ते 4 जणांना. स्वदेशी बनावटीची पहिली डेंगी प्रतिबंधक लसीची चाचणी करण्यात आली. सगळं स्टार करा, येणाऱ्या काळात प्रश्न येणार आहे. त्याचं नाव काय? डेंगी ऑल. ओके, डेंगी ऑल. 2024 या वर्षाचा कितवा स्वातंत्र्य दिवस आहे? हा जो आहे तो 78वा आहे. आफ्रिकेच्या कांगोसह अन्य देशामध्ये पसरलेल्या कोणत्या आजाराची साथ ही जागतिक आणीबाणी असल्याचे आरोग्य संघटनेने घोषित केलेलं आहे? एमपॉक्स हा आजार आहे. मला हे म्हणजे आरोग्य विभाग तांत्रिक डायरीसाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून हे सगळं माहीत आहे, त्यामुळे लगेच उत्तर मला क्लिक झालं. विषाणूजन्य हा आजार आहे. पर्याय आहेच ते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून सलग कितवे भाषण झाले? हे 11वे भाषण झालेलं आहे. यांचं एक लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न MPSCला आलेला होता करंट अफेअर्समध्ये. देशातील सर्वात मोठे आणि जगातील 5व्या क्रमांकाचे बंदर कोणते? वाढवण बंदर. स्टार करा, यावर पोलीस भरतीला आत्ताच प्रश्न येऊन गेलेला आहे. समृद्धी महामार्गाची लांबी एकूण 701 किलोमीटर आहे. स्टार करा, हा देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. समृद्धी महामार्गाची बांधणी कोणामार्फत होणार आहे? MMRDC, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि MMRDA ही मुंबईशी निगडीत कामं जी आहे, मुंबई बृहन्मुंबई आजूबाजूला ती सगळे कामं करत असते. पुढचा प्रश्न आहे, आषाढी वारीनिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाकडून गेल्या 2 वर्षापासून कोणता उपक्रम राबवला जात आहे? तर त्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी. अग्नी क्षेपणास्त्राचे जनक म्हटले जाणारे व अग्निमॅन म्हणून ओळख असणारे अंतराळ संशोधक डॅश यांचे हैदराबाद येथे वयाच्या 84व्या वर्षी निधन झालेलं आहे वृद्धपकाळाने. तर हा प्रश्न स्टार करावं आणि लिहून ठेवावं असं मला वाटतं. डॉक्टर राम नारायण अग्रवाल हे आहेत, कारण अग्निमॅन असं उपाधी असणाऱ्या व्यक्तीवर प्रश्न येतोच. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल साऊथमधील देशासाठी सर्वसमावेशक आणि मानव केंद्रित कोणता कार्यक्रम म्हणजे जाहीर केलेला आहे किंवा प्रस्तावित त्यांनी ठेवलेला आहे? तर ह्याचं नाव जे आहे ते आहे ग्लोबल डेव्हलपमेंट कॉम्पॅक्ट. ओके. लोकसभेत लोकलेखा समितीचे अध्यक्षपद विरोधी पक्षाकडे असते. सध्या त्याचे अध्यक्षपद कोण बसवत आहे. टायपिंगमध्ये एरर झालं. तर ते व्यक्ती आहे KC वेणुगोपाल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते सध्या कोण आहेत? तर राहुल गांधी आहेत. आणि यापूर्वी 2014 आणि 2019मध्ये नव्हतं, कारण ना लोकसभेच्या एकूण जे आहेत सदस्य संख्या त्याच्या 10% आणि किंवा किमान 55 असे खासदार तिथं असले पाहिजे. यापूर्वी कोणत्याही पक्षाला एवढे मिळालेले नव्हते. यावेळेस काँग्रेसला मिळालेले आहेत, म्हणजे निवडून आलेले आहेत. डॅश यांनी 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅट्रिक नोंदवली. पृथ्वीराज पाटील यांनी. पुढचा प्रश्न आहे, 18 ऑगस्ट रोजी लोकार्पण करण्यात आलेले लोकार्पण पहिले शौर्य ग्राम खालीलपैकी कोणती? मान्याची वाडी,
तालुका पाटण जिल्हा सातारा. हे दोन्ही पण तालुका पण लक्षात ठेवा, जिल्हा बी लक्षात ठेवा. आगामी 98व्या अखिल भारतीय, एक मिनिट, आगामी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? नवी दिल्ली येथे. स्टार करायचं ह्या प्रश्नालाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? उषा तांबे. उषा तांबे. दिल्लीत कोणत्या वर्षी तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन भरले होते? यापूर्वी 1954 साली भरले होते. माहिती अधिकार कायदा कोणत्या वर्षाचा आहे? RTI ॲक्ट तो 2005चा आहे. 18व्या लोकसभा निवडणुकामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी हे कोणत्या 2 मतदारसंघातून निवडून आले होते? तर ते 2 मतदारसंघ रायबरेली उत्तर प्रदेश आणि वायनाड केरळ. पुढे राज्यघटनेतील कितव्या अनुच्छेदनुसार केवळ एकाच जागेवर खासदार म्हणून राहता येते? ते आर्टिकल आहे 101. आता असं का? म्हणून तर आपण राहुल गांधीच्या संदर्भात प्रश्न आला, ती बातमी होती म्हणून आपण ह्या अँगलनं घेतलेलं आहे आणि आर्टिकल पण आलं त्यामुळे ते घेतलेले आहे. मग राहुल गांधींना तर एक जागा सोडावीच लागणार आहे. मग त्या अनुषंगाने काय केले? राहुल गांधी यांनी जी वायनाड आहे, वायनाड येथे भूस्खलन झालेलं आहे, त्यात 300+ नागरिक, सर्वसामान्य नागरिक यांचा नाहक बळी गेला पर्यावरणामध्ये, तर किंवा त्यांचा मृत्यू झाला, तर ते वायनाड येथील त्यांनी खासदारकी सोडून दिलेली आहे. प्रियंका गांधी या निवडणुकीत ते लढवणार आहेत. भारताचे मिसाईल मॅन असं कोणाला म्हणतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कारण अग्निमॅन आत्ता ज्यांचं निधन झालं वर त्याचं नाव सांगितलं मी, त्या अनुषंगानं ते चर्चेत होते, ही बातमीत आलेलं होतं. पुढचा प्रश्न आपला आहे, भारताचा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस हा 23 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. बघा, उत्तर का लक्षात राहतात माझ्या? तर मी रीड लेस रिवाइज मोर असं करतो, कारण माझं कामच रोजचं आहे म्हणून लक्षात राहतं. तुम्ही पण ना रीड लेस रिवाइज मोर तत्वाचा कोणत्याही विषयासाठी वापर करा, 100% तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर 23 ऑगस्ट आहे पर्याय, ठीक आहे. रोहित शर्मा ICC ट्रॉफी जिंकणारा कितवा भारतीय कर्णधार आहे? तिसरा. पहिले कपिल देव, त्यानंतर MS धोनी यांच्यानंतर हा तिसरा आहे. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणते पदक जिंकलेलं आहे? कांस्य पदक जिंकलेलं आहे. स्पेनला पराभूत केले बरं का त्यांनी, स्पेन या देशाला पराभूत केलेला आहे. आणि ह्याच सामन्यानंतर PR श्रीजेश जे हॉकीचं गोलरक्षक आहे, काय नाव लक्षात? PR श्रीजेश यांनी काय निवृत्ती जाहीर केली. आणि हा खेळाडू समारोप जो सोहळा होता त्यामध्ये ध्वजवाहक होता आणि मनू भाकर ही महिला ध्वजवाहक होती. ओके. पुढे, महाराष्ट्र राज्याचे जे गृहसचिव आहेत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? इक्बाल सिंह चहल यांची करण्यात आलेली आहे. एखाद्या देशाने नागरिकत्व बहाल केलेला पहिला यंत्रमानव, त्याचं नाव काय आहे? सोफिया. हे सौदी अरेबियानं जे आहे ना, आता इथं आहेच तो प्रश्न, कोणत्या देशाने सोफिया या पहिल्या यंत्रमानवास नागरिकत्व बहाल केलेलं आहे? तर ते आहे सौदी अरेबिया या देशानं. त्यानंतर सोफिया या पहिल्या यंत्रमानवाची निर्मिती किंवा निर्माता कोण आहे? डेव्हिड हॅन्सन हा आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील केंद्रीय विद्यापीठ आहे आणि अशा प्रकारचे एकमेव हिंदी विद्यापीठ आहे महाराष्ट्रात. तर त्या विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? वर्धा या ठिकाणी आहे. पुढे, अलमपट्टी धरण कोणत्या राज्यात आहे? हे कर्नाटक राज्यात आहे. सांगली आणि कोल्हापूर याच ठिकाणी जो पूर येतो, ज्यावेळेस बातम्या येतात त्यावेळेस हे अलमपट्टी धरण चर्चेत असतं बरं का. अलमपट्टी धरणावरून कोणत्या 2 राज्यामध्ये वाद आहे? महाराष्ट्र आणि कर्नाटक. ओके. पोलंड देशाचे पंतप्रधान कोण आहेत? डोनाल्ड टस्क. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला विज्ञानरत्न या सर्वोच्च विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? जसं भारताच्या एखाद्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार म्हणजे एकदम टॉपचा, तसंच विज्ञान क्षेत्रातील विज्ञानरत्न हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. तर तो पुरस्कार यावर्षी पहिला आहे. पहिला तो कोणाला जाहीर झाला, कोणाला देण्यात येणार आहे? गोविंदराजन पद्मनाभन. स्टार करा, लिहूनच ठेवा. पुढे आहे, केंद्र सरकारने विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात या वर्षापासून केली. कोणत्या? बरं का, विज्ञान रत्न, विज्ञान भारतरत्न नाही तर भारतरत्न हे नागरिकाला दिलं सर्वोच्च नागरी पुरस्कार. पुढे 2024 या वर्षापासून सुरू करण्यात आलेले विज्ञान संघ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर जी चांद्रयान 3 मोहीम आहे त्या मोहिमेवर काम करणारे शास्त्रज्ञ आणि अभियंत्याच्या पथकाला. पुढचा आहे, अर्चना कामत या खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत?
यावर यापूर्वी प्रश्न येऊन गेला होता, ते आहे टेनिस. हरियाणा राज्याची विधानसभा सदस्य संख्या किती आहे, तर ती 90 आहे. आणि आता सध्या जर विचार कराल, हा व्हिडिओ मी बनवत आहे 9 तारखेला, तर सध्या विनेश फोगट आणि पुनिया ही काँग्रेसमध्ये प्रवेश केले आहेत आणि तिथं आता विधानसभा होणार आहेत. पुढे हरियाणा राज्यातील लोकसभा सदस्य संख्या किती आहे, तर तिथं 10 लोकसभा सीट आहेत. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेल्या नव्या युनिफाईड पेन्शन योजना केव्हापासून लागू होणार आहे, 1 एप्रिल 2025 पासून. ओके, लक्षात ठेवा. OPS ओल्ड पेन्शन स्कीम, NPS नॅशनल पेन्शन स्कीम आणि आता UPS युनिफाईड पेन्शन स्कीम, हे 3 नावं लक्षात ठेवा. केंद्राने मंजूर केलेल्या बायो 3 धोरणामध्ये कोणता शब्द समाविष्ट होत नाही, एम्पॉवरमेंट समाविष्ट होत नाही, तर त्या बायो ई मध्ये काय, इकॉनॉमी, एम्प्लॉयमेंट, एन्व्हायरमेंट असं आहे. त्यानंतर त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, माणिक शहा. छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, विष्णुदेव आहे पर्याय, विष्णुदेव. पुढचा आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीत हे नाही, ठीक आहे. लखपती दिदी संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं होतं, ते जळगाव या ठिकाणी. मध्य प्रदेशच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात चित्ते आहेत, कुनो राष्ट्रीय उद्यान, यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, याच्या पुढे देखील येणार. पुढे शिखर धवन कोणत्या खेळाशी निगडीत आहे, तर क्रिकेट. त्यांनी निवृत्ती जाहीर केल्यामुळे ते चर्चेत आहेत. पुढे टेलिग्रामचे जे आहेत ॲपचे संस्थापक आणि CEO यांना पॅरिस, फ्रान्स येथे अटक करण्यात आलेलं आहे, ते पावेल दुरोव. मग सगळीकडे चर्चा होती टेलिग्राम बंद होणार आहे, व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा, हे आम्ही पण टाकलं होतं, पण अजून तर काही झालेलं नाही. पुढे भारताने 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं होतं, या यशाबद्दल कोणता दिवस साजरा करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा यावर प्रश्न इम्पॉर्टंट आहे, राष्ट्रीय अंतराळ दिवस. नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे, सर्बिया. आतापर्यंत 24 ग्रँड स्लॅम, सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम जिंकणारा हा खेळाडू आहे. भारतीय लष्कराने यंदाचे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरा करण्याचे जाहीर केलेले आहे, तर ते आहे तंत्रज्ञान आत्मसात करणारे वर्ष. 15 व 16 ऑक्टोबर रोजी शांघाय सहकार संघटनेची SCO बैठक कोणत्या देशात होणार आहे, ती पाकिस्तान या देशात होणार आहे. केंद्राची युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते, महाराष्ट्र. UPS युनिफाईड पेन्शन स्कीम. राज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखला सुलभतेने मिळवण्यासाठी महाविद्यालयामध्ये कोणते कक्ष स्थापन करण्यात येणार आहे, त्या कक्षाचं नाव काय, आपले सरकार सेवा कक्ष. आपले सरकार तुम्हाला माहीत आहे पोर्टल, ते सगळीकडेच आहे. पुढे केंद्र सरकारने एकूण किती महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, 3 कोटी लोकांना. लडाखमध्ये एकूण किती नवीन जिल्ह्याची निर्मितीची घोषणा केंद्रीय गृहमंत्री यांनी केलेली आहे, तर 5 नवीन जिल्हे त्या ठिकाणी होणार आहेत. पर्याय आहेच, पण मी सांगतो ऑलरेडी. खासाबा जाधव यांच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक वीर पहिलवान खासाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याकरता राज्य शासनाने अखेर 25,75,00,000 रुपयांची मंजुरी दिलेली किंवा निधी मंजूर केलेला आहे. ॲक्च्युली इथं लक्षात ठेवा, खासाबा जाधव यांचं गाव कोणतं आहे, जर डीपमध्ये विचारलं तर महत्त्वाचं आहे, ते गोळेश्वर, तालुका कराड. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत, तर ते आहेत अंतरसिंग आर्या. हे ना महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि सध्या नाशिक, नंदुरबार या शहरांना त्यांनी भेट दिलेली आहे. लष्करी वैद्यकीय सेवेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, साधना सक्सेना नायर यांची. राज्यातील अल्पसंख्याक बांधवाचे मागासलेपण दूर करून त्यांना सर्वांगीण विकासासाठी देशदश या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत बरं का. उत्तर आहे त्याचा अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था. अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक व आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केलेली होती, सच्चर समिती, कुंडू समिती, रंगनाथ मिश्रा समिती, हे 3 समिती स्थापन केली होती, म्हणून आपलं उत्तर वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे
बांगलादेश या देशात होणारे ICC कडून महिलांच्या T20 विश्वकरंडक स्पर्धा रद्द करून ते कोठे होणार आहेत? ते संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी होणार आहेत. बांगलादेश येथे अराजकता उद्भवलेली आहे त्यामुळं. लडाख हा प्रांत कोणत्या वर्षी केंद्रशासित म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? 2019. ULIचे विस्तारित रूप काय आहे? युनिफाईड लेंडिंग इंटरफेस. जसं UPI आहे, पैसे खर्च आपलं पेमेंट करतो आपण बिल गेल्यावर, तसंच ULIचा अर्थ काय माहिती का? जर तुम्हाला कर्ज घ्यायचं झालं तर ती कर्ज सुविधा करून द्यायची सुविधा आहे ना RBIनं केलेली आहे. प्रोसेस आहे चालू, त्याच्यामुळे ही चर्चेत आहे. पुढे सुपर 30 हा अभिनव शैक्षणिक उपक्रम चालविणाऱ्या डॅश डॅश यांची यंदाच्या वर्षासाठी दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे राजदूत अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली. तर आनंद कुमार यांची सुपर 30चे जनक. पुढे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत? संजय सिंह. बृजभूषण नाही. लैंगिक अत्याचाराचा आरोप त्यावर झाला होता. देशातील 10 राज्यांमध्ये 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभी केली जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा समावेश आहे? तर ती दिघी आणि ती रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये झालेल्या कितव्या खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने एकूण सुवर्ण आणि 4 रौप्य अशी एकूण 5 पदके जिंकली. तर कितव्या, म्हणजे त्यांना आपल्याला विचारू शकतात तर कितव्या, तर ती 17वी आवृत्ती होती. 2024 मध्ये 18व्या खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहेत? आता हे भारतामध्ये होणार आहेत बरं का. स्टार करा, हे मुंबईमध्ये होणार आहेत. पुढे हे स्टार आहे. पुढचा प्रश्न, परत SBIचे अध्यक्ष कोण आहेत? आता सध्या निवड झाली आहे त्यांची, तर ते आहेत श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत. भारतीय स्टेट बँकेचे कितवे अध्यक्ष म्हणून श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ते 27वे अध्यक्ष आहेत SBIचे. भारतीय स्टेट बँकेचे पहिले अध्यक्ष कोण? जॉन मथाई. त्यानंतर भारतीय हॉकी संघाचा अव्वल गोलरक्षक म्हणून कोणाची निवड झाली? PR श्रीजेश यांची निवृत्ती जाहीर केली बरं का, हे नाही. आता नवीन जे आहेत त्यांचं आहेत गोलकीपर कृष्ण बहादूर पाठक. पुढचा प्रश्न आहे, 20.20 मीटर खोल अशा देशातील सर्वाधिक खोलीच्या कोणत्या बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले? वाढवण, जिल्हा पालघर. केंद्रीय जहाज व वाहतूक जलमार्ग मंत्री कोण आहेत? आता ह्या उद्घाटनाला आले होते ना, आणि ते आहेत सर्बानंद सोनोवाल. पर्याय असेलच आहेच. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे स्थापन करण्यात लवकरच एक कंपनी स्थापन करण्यात येणार आहे आणि स्थापन करून राज्यातील वैद्यकीय संशोधनाला गती देण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू केला जाणार आहे? त्या प्रकल्पाचं नाव आहे चक्र. विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत अणुऊर्जेवर चालणारी ही भारताची दुसऱ्या पाणबुडीचे जलावतरण करण्यात येणार आहे. स्टार करा आणि उत्तर लिहून ठेवा. हे INS अरिघात. मुस्लिम विवाह व तलाक यांची सरकारी नोंदणी अनिवार्य करणारे विधेयक कोणत्या राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले? तर ते जे राज्य आहे आसाम. वाढवण हे भारतातील प्रमुख कितवे बंदर आहे? 13वे, एकूणातील 13वे बंदर आहे. स्वातंत्र्याआधी सलग 3 ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. ती कोणत्या तारखेला? तर ते 29 ऑगस्ट या दिवशी. पुढे दिघी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते दिघी बंदर आहे रायगड. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी देशातील सर्वात खोलीचे बंदर कोणते? आता सध्या तरी वाढवण खूप चर्चेत आहे, त्यामुळं वाढवण खूप वेळेस प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, मग ते वाढवण बंदर. पायाभूत सुविधामध्ये याचा प्रश्न कव्हर केला जातो जर टॉपिक असेल तर. द वर्ल्ड आफ्टर गाझा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते पंकज मिश्रा आहेत. हे पॅलेस्टाईन पुन्हा इस्रायलची लढाई ह्याच्यामुळे हे पुस्तक चर्चेत आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर सेईंग थिंग्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कार्तिक नायर या पुस्तकाचे लेखक आहेत. कोणत्या राज्याच्या विधानसभेने स्त्रियांचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याचे विधेयक मांडले किंवा मंजूर केले? तर हिमाचल प्रदेश. राज्यातील सर्व धर्मांच्या मुलींचे विवाहाचे वय 21 वर्षे असेल हा कायदा करणारे
डॅश डॅश हे देशातील पहिलेच राज्य झालेले आहे, तर ते कोण? हिमाचल प्रदेश. पुढे पुरोगामी न्यायाधीश हरविलास शारदा यांच्या प्रयत्नामुळे डॅश डॅशमध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा करण्यात आला. तो कायदा शारदा कायदा म्हणून ओळखला जातो. नेमकं तो कायदा ओळखला जातो बरोबर. मुलींचे या कायद्यानं काय झालं, मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षे झाले म्हणून नेहमी वाचण्यात येतं बघा वर्तमानपत्रामध्ये शारदा कायदा. तर ते शारदा कायदा त्या व्यक्तीमुळे नाव दिलं गेलं आणि तिथं काय झालं, मुलीचे लग्नाचे वय 14 वर्षे झालं. तर ते वर्ष होतं 1929. आय हॅव द स्ट्रीट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आर अश्विन आहेत. आता क्रिकेटपटू आहेत, त्या क्रिकेटपटूवर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे म्हणून हे आपण घेतलेलं आहे. मित्रांनो अशा प्रकारे जो ऑगस्टचा जो पार्ट 2 आहे, ऑगस्ट 2024 ही संपूर्ण चालू घडामोडी आपण 2 पार्टमध्ये कव्हर केलेला आहे. व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही PDF तुम्हाला ना टेलिग्रामला अवेलेबल होऊन जाईल. चालू घडामोडी 2024-25 असं आप टेलिग्रामचं आहे, किंवा ठीक आहे टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा, तिथे तुम्हाला फ्री फोल्डरमध्ये मिळून जाईल. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.